नमस्कार. आता आपण उपस्थित आहोत वसई पूर्वेला. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी केली होती वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरामध्ये असलेल्या पांढरा वाडाची. आपण दाखवलं होतं कशा प्रकारे महाराष्ट्र शासन जागा आहे, काही मालकी हक्कीची जागा आहे, कशा प्रकारे कब्जा केला जात आहे, निसर्गाचा ऱ्हास केला जात आहे आणि अनेक बिल्डर या ठिकाणी येऊन अनधिकृत वस्त्या बसवत आहेत, जेणेकरून या ठिकाणी बांगलादेशी असू दे किंवा बाहेरची लोक असू दे येऊन इथे येतात, राहतात आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आणि सरकारचं याकडे एकदम दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी आपण एका व्यक्तीचा उल्लेख करणार होतो. त्यांचं नाव आहे गजानन पांढरा, ज्यांची काही प्रमाणात त्यांची जमीन आहे जी त्यांनी विकली होती, परंतु काही प्रमाणात जी जमीन आहे ज्या ठिकाणी त्यांनी शेतीवाडी केली होती त्या ठिकाणी मँग्रोव्ह होते. ही जमीन जी आहे ही महाराष्ट्र शासनाच्या अंडर येते आणि त्या ठिकाणी सातबाऱ्यावर थेट महाराष्ट्र शासन लिहिलंय. परंतु जेव्हा त्या ठिकाणी जे यांची शेती होती ती कापण्यात आली, त्या ठिकाणी झाडं होती त्यांची कत्तल करण्यात आली आणि आज ह्यानंतर जे आहे ते यांचं घर तोडून त्यांना तिथून बाहेर काढून त्या ठिकाणी जे आहे ते बिल्डर लॉबी आहे, भूमाफिया आहेत, त्यांनी तिथे घरं बांधायला सुरुवात केली आणि आज त्या ठिकाणी एक वस्ती निर्माण झालेली आहे अक्षरशः. आणि ती वस्तीतली लोक ही कुठून आली आहे, ती लोक काय करतात ह्याचा काही अंदाज नाहीये. आज अक्षरशः इथे 200-250 घरं बनलेली आहेत आणि आम्ही तेव्हा या मुद्दा उचलला होता कशा प्रकारे निसर्गाचा ऱ्हास करून वसईला संपवायचा प्रयत्न या भूमाफियांचा सुरू आहे. आज आपल्यासोबत गजानन पांढरा आहेत, आपण त्यांना विचारूया. गजाननजी नमस्कार. किती वर्ष राहताय तुम्ही त्या जागेवर? काय 200 वर्ष झाली असतील. पूर्वजनापासून आमच्या कब्जामध्ये आमच्या आहे ती. आम्ही शेती करतो, तिथे सर्व करायचो, भाती शेती, सर्व लागवड, झाडं होती, बोरीची झाडं, आंब्याची, मार्ग, सर भरपूर झाडं होती आमच्याकडे. मँग्रोव्ह होती, बांबूची झाडं होती, चिंचेची, सीताफळीची झाडं, सर्व भरपूर. सर्व गाव आल्यानं माहिती आहे सर्व आम्ही. मग तुम्हाला कधी बाहेर काढलं, कधी असा प्रकार झाला? त्याला 2 वर्ष झाली याला. त्यानंतर त्या ठिकाणी कारवाई पण झाली, थोडीशी कारवाई झाली. एक दिवस आलेली जेसीबी थोडस तोडत आहे, बाकी नंतर कोणी आले नाही. तुम्ही तक्रार वगैरे तक्रार कलेक्टर, तहसीलदार सर्वांना दिलेली आहे, पोलीस चौकीला दिलेले, सर्वांना कंप्लेंट केलेली आहे आम्ही. अच्छा, यामध्ये तुम्हाला जो वन विभाग तिकडे आलं होतं सर्वे करायला, तिथे काही लोक आली होती, तुम्ही त्यांचं नाव सांगू इच्छिता? तिथे ऑफिस आलेला आणि सुभाष हे दोघे जण आम्हाला मारायला निघालेले. मामाटन लोक घेऊन येतात 20-25 जण आणि आम्हाला दमदाटी करतात सर्वांना. आम्ही 2 भाऊ तिथे काय करणार? सर्व आमच्याकडे फोटो काढलेले आहेत, पहिले आमची जेवढी झाडं होती त्याची. सर्व आम्ही दाखवू शकतो. आम्ही शेती करतो, तिथं घर होतं, आजूबाजू 10 पाडे आहेत. त्याने विचारा गावाला, बिलाल पाडावाल्यानं, धानीव गावाल्यानं, वालीवाल्याने विचारा, सर्वांना विचारा. तिथे आम्ही आज 100-200 वर्ष आजोबा पंजोबापासून आमच्या जाग्या हातामध्ये आहे. ठीक आहे. शहाजी, तुम्हाला विचारेन, हे यांचे गजानन पांढरा यांचे भाऊ आहेत, त्यांना आपण विचारूया की नेमका संपूर्ण काय प्रकार झाला होता, कारण त्यावेळेस ते पण उपस्थित होते. आणि जेव्हा कारवाई होते ह्याचा अर्थ जे आहे कुठेतरी पालिका प्रशासन असू दे, महसूल खातं असू दे, या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी अनधिकृत काही विधी सुरू आहेत आणि त्या थांबवणं गरजेचं आहे. परंतु एकदा 2-3 घरं तोडली जातात आणि त्या ठिकाणी हफीज पठाण जो भूमाफिया आहे त्याच्याकडून यांना दमदाटी दिली जाते, तिथे येऊन तमाशा केला जातो. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात भूमाफियांची हिंमत आता वाढत चाललेली आहे की त्या ठिकाणी जायचं आणि जे ते दमदाटी तिकडच्या राहणाऱ्या, म्हणजे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी जो मराठी माणूस राहत आहे, तिथे त्यांचं घरदार आहे, त्यांची शेती आहे, तिकडे जायचं, ते निस्तानाबूत करायचं आणि अनधिकृत चाळ्या बांधायच्या. हे काय हिंमत होती या भूमाफियांची? कारण याच्यावर कुठेतरी प्रशासनाचा रोख नाहीये. काय सांगाल, नेमकं काय झालं होतं? काय झालं, येत्यात आम्ही सांगता काय आमची जागा आहे, इथे बांधायचे नाही. ते लोक तुमची कशावरून जागा आहे? अरे एवढी वर्ष आम्ही पिढ्यानपिढ्या वाढल्या, तुम्ही कुठून आज आलेत, काल आले, तुम्ही इथे दमदाटी करून आम्हाला बांधायला लागलेत का? तुम्ही आम्ही बोलायला गेलो का ते दमदाटी करतात, मारायला करतात. आम्ही एवढे कंपाऊंड केले ते पण तोडून टाकली सगळी जेसीबी आणून. इथे काय तुमची नाही सांगा जागा, असं बोलतात ते. कंपाऊंड साईडला चारी बाजूला झाडं होते, कंपाऊंड होतं, कंपाऊंड पण तोडलं ते सर्व आणि वरून जेसीबी घुसवले ते. हाफिज पठाणने केलंय. त्याच्या जोडीला पार्टनर आहेत ना दुसरे भरपूर आहेत माणसं. आम्हाला दोघांची नावं माहित आहेत. सुभाष एक आहे आणि भैया म्हणून एक सुभाष आहे आणि एक हाफिज. त्याच्या जोडे भरपूर येतात, मामेटन नाते लोक भरपूर आहेत. आमच्याकडे फोटो आहेत त्यांचे काढलेले. आम्ही फोटो काढून ठेवलेले आहेत त्यांची. जीसीपी बीसीपी सर्व आम्ही नंबर दिलेला आहे त्या लोकांना सर्वांना. कुठली जीसीपी लावलेली, कुठल्या टायमिंगला लावलेले सर्व आम्ही अर्जामध्ये लिहिलेलं आहे कलेक्टरला, तहसीलदार. काय नाही, काय
काय म्हणते कारवाई करत नाही ते. एवढं अर्ज दिलं आम्ही, हे केलं, कारवाई करायला पाहिजे. कुठे कुठे दिला तुम्ही दिलं, तहसीलदारला दिलंय अर्ज, इकडे नगरपालिकावाल्यांना दिलंय, येऊन करायला पाहिजे. पोलीस चौकीला आता आता काय न्याय म्हणून काय हवं तुम्हाला आम्ही काय नाही करत, आम्हाला घरात राहायला तर जागा पाहिजे ना. मग आम्ही कुठे जाणार एवढे? आणि आता एवढे आमची मुलं बाला आहेत, आम्हाला राहण्यासाठी जागा पाहिजे ना थोडीफार. काही आम्ही इकडे बाजूला आमचं घर आहे, छोटं घर बांधून हा राहतो आम्ही. आता पोटा पाण्याचं काय जी शेती बिती होती ती तर शेती गेली सर्व, आता काय काम करून खातो इकडे तिकडे, काय करणार आपल्याला. आम्ही त्याची लागवड करायचो आम्ही. नाचणी, वरी, सगळे आम्ही बोरीची झाडं, सीताफळीची झाडं, आंब्याची, नारळ, भरपूर झाडं होती. तुम्ही आता तुम्हाला फोटो मध्ये तुम्हाला दाखवतो ना, काढले कसं काय केले, जीसीपी आणून लावलेली ते सर्व त्यांचं आमच्याकडे आहे रेकॉर्ड. बरं, धन्यवाद गणेशजी. आपल्याला जर माहिती असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये ज्या प्रकारे जे आहे ते संपूर्ण मुद्दा झालेला आहे, ह्याच्यामध्ये जी 51-2 ची जागा आहे ती महाराष्ट्र शासनची आहे आणि 48-2 जी आहे ती यांची जागा होती ती त्यांनी विकली. त्या ठिकाणी तर अनधिकृत चाळी झालेल्याच आहेत, परंतु 51-2 जी महाराष्ट्र शासनच्या अंडर आता येते आहे त्या ठिकाणी जिथे शेती, झाडं, मँग्रोव्हची कत्तल हे सगळं करून यांना अक्षरशः बाहेर काढून जेसीबी लावून बाहेरची लोक येत आहेत आणि कशा प्रकारे जो मूळ भूमिपुत्र त्या ठिकाणी राहतोय त्यांच्यासोबत असा अत्याचार करतात. ज्या व्यक्तीने आमच्या बातमीमध्ये माहिती दिली होती त्या जागेबद्दल त्याला देखील धमकावण्याचा प्रयत्न या भूमाफियांकडून केला जातोय आणि गेल्या काही दिवसांपासून त्याला देखील धमकीचे फोन येतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कुठेतरी भूमाफियांची हिंमत ह्यासाठी वाढते कारण हे सगळे मुद्दे कधी बाहेरच येत नाहीत. एक जागा असते ज्याच्यावर महाराष्ट्र शासनची असो, मग ती मालकी असो, या ठिकाणी बाहेरचे भूमाफिया येतात, बाहेरची लोक येतात, या ठिकाणी कब्जा करतात, भूमिपुत्रांना बाहेर काढतात आणि भूमिपुत्र यावर आवाज उचलत नाहीत. त्यामुळे सगळे विषय वाढत जातात. परंतु आता तरी प्रशासनाला जाग येते का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण वसईचा जो ऱ्हास होत चाललेला आहे तो आता थांबवणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल खराब होत चाललेला आहे आणि जो ऱ्हास होत चाललाय तो कधी थांबणार ह्यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. पाहण्यासारखं असेल ही कारवाई कधी होते, कितपत होते आणि आता तरी महसूल विभागाला जाग येते का? धन्यवाद.